तर मुंबई पुण्याव्यतिरिक्त राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये नेमकं काय घडतंय ते आता पाहूयात जिल्ह्याच्या बातम्या। सुरुवात करूयात पंढरपूरपासून। पंढरपुरात 6 जानेवारीला ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा। छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि पडळकर उपस्थित राहणार। पंढरपुरातील अंबाबाई पटांगणामध्ये मेळावा होणार। बीडच्या माजलगाव तालुक्यातील मंगळूर परिसरात कुस्ती लावल्यावरनं 2 गट आमने सामने, 2 गटात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापरल्यास थेट तडीपारीची कारवाई। पोलीस आयुक्त कर्णिक यांचे आदेश। नायलॉन मांजाच्या निर्मिती, खरेदी आणि विक्रीवर बंदी। चिपळूणमधील उड्डाणपूल आता नवीन डिझाईननुसार बनणार। नव्या डिझाईननुसार उड्डाणपुलाचं काम केलं जाणार। खराब हवामानामुळे गोंदियाला येणाऱ्या विमानसेवेवर परिणाम। हैदराबाद गोंदिया विमानसेवा काही महिन्यात बंद। प्रवाशांची डोकेदुखी वाढली। साताऱ्यातील सार्वजनिक शौचालयात विद्रूप पुतळा ठेवल्याप्रकरणी पोलिसांकडून 4 जणांविरोधात कारवाई। 3 साथीदारांसह एका महिलेनं हे कृत्य केल्याचं समोर। बुलढाण्यातील कोविड रुग्णालय बंदला दारूचा अड्डा। पत्ते, सिगारेटसह रुग्णालयामध्ये दारूच्या पार्ट्या। आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचे 4 रुग्ण आढळले। आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। पालघर जिल्ह्यात एका वर्षात 164 अल्पवयीन मुलं बेपत्ता। बेपत्ता मुलांमध्ये अल्पवयीन मुलींचं प्रमाण जास्त। 150 मुलांना शोधण्यात यश। पालघरच्या पोलीस अधीक्षकांची माहिती।